शेळ्यांचा आवडीचा चारा दशरथ घास. तर दशरथ घासाची लागवड कशी करावी आपण याविषयी माहिती संपूर्ण बघणार आहोत. तर हे बघा दशरथ घास आपण घेतलेला आहे आणि रात्रीला याची प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे. एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं, त्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर उकळी शांत झाली की खाली उतरून त्या पातेल्यामध्ये उकळी शांत झाल्यानंतर आपण ते दशरथ घासचं बियाणं टाकायचं आणि त्याला 3 ते 5 मिनटं आपण त्या पाण्यामध्ये गरम ठेवायचं. त्याच्यानंतर त्या गरम पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं आणि रात्रभर भिजत ठेवल्यानंतर त्याला सकाळी काढून थोडंसं सावलीखाली आपण त्याला वाळू द्यायचं. सावलीखाली थोडंसं कोरडं झालं की मग आपल्याला ते आपल्या शेतामध्ये शिंपायला चांगल्या प्रकारे मदत होते. अशी प्रोसेस जर आपण रात्री केली तरच दशरथ घासाची उगवण क्षमता जास्त होते आणि आपल्याला जास्तीचा चारा येतो. जर अशी प्रोसेस रात्रीला नाही केली आणि आपण जर तसाच चारा आपल्या शेतामध्ये टाकला, हे बियाणं दशरथ घासचं तसंच जर टाकलं तर आपल्या दशरथ घासची उगवण क्षमता कमी होते आणि तो आपल्याला चारा मग कमी येतो. कारण अशी प्रोसेस करणं हे खूप गरजेचं आहे. काही शेळीपालक प्रोसेस न करता दशरथ घास लावतात. हे बघा रात्री आपण फुलू घातला होता तर ते आता पातेलं भरून झालेलं आहे आणि आपण आता हे शेतामध्ये आणलेलं आहे दशरथ घास. आणि आता हे आपल्याजवळ आपण एका एक एक्झाम्पलसाठी आपण इथं थोडंसं टाकून दाखवत आहोत. टाकल्यानंतर हे हातातला जो फणा आहे लोखंडी त्यानं असं माती लावून टाकायची, जेणेकरून पाणी आलं तर आपण सोडलं दांडामध्ये तर तो हलका असा वजनाला असतो आपलं बियाणं, ते वाहून जाणार नाही. त्यामुळं आपल्या दांडामध्ये आपण दशरथ घास शिंपला की त्याच्यानंतर या लोखंडी फण्याने त्याला असं माती लावून घ्यायची, मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पाणी जर सोडलं तर तो वाहून जाणार नाही, कारण हा वजनाने हलका असतो. अशी जर प्रोसेस केली तर आपल्याला जास्तीत जास्त उगवण क्षमता भेटते आणि आपल्याला चारा जास्तीचा भेटतो. अशा प्रकारे आपण या दशरथ घासाची लागवड करीत आहोत. लगेच हे आपण अशी शिंपल्यानंतर हे बघा हे जुळजुळ पाणी सोडायचं, जास्तीचं पाणी सोडायचं नाही, जेणेकरून आपला बियाणं वाहून जाणार नाही. थोडं थोडं पाणी सोडलं तर ते आपल्या मातीमध्ये मिक्स होऊन जातं आणि बीजाचं रोप तयार होतं. आणि आपल्याला धन्यवाद.